मित्रांनो, चला तर आज झणझणीत असं काळ्या वाटणातील चिकन बनवूया। काळं वाटण बनवण्यासाठी इथे आपण 3 कांदे घेतलेले आहेत। हे कांदे आपल्याला गॅसवर चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि हे ओलं खोबरं आपल्याला तव्यावर भाजून घ्यायचं आहे। तेल न टाकता आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे। इथे बघू शकताय कांदा खोबरं आपलं भाजून झालेलं आहे। इथे आपण थोडे तीळ आणि अगदी थोडासा खडा मसाला घेतलेला आहे, म्हणजे 1 लवंग, 2 मिरी घेतलेले आहेत, तेजपत्ता घेतलेला आहे थोडा आणि दालचिनी घेतलेली आहे। इथे आपलं सगळं साहित्य भाजून झालेलं आहे आणि हे आता आपण मिक्सरला वाटून घेऊया। पहिल्यांदा आपल्याला मिक्सरमध्ये खोबरं आणि तीळ वाटून घ्यायचे आहेत, कारण खोबरं आणि तीळ लवकर वाटले जात नाहीत, म्हणून आपल्याला ते अगोदर वाटून घ्यायचं आहे। हे अशा प्रकारे तीळ खोबरं वाटून घेतलेलं आहे। आता आपण याच्यात कांदा, आलं, लसूण टाकूया। इथे चिकन शिजायला ठेवलेलं आहे आणि हे चिकन आपण वाफेवर शिजवून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपल्याला जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। वाटणामध्ये कोथिंबीर राहिली होती, ती थोडी टाकून घेऊया आणि इथे आपण भाजी बनवून घेत आहोत। मित्रांनो, वाटण आपलं परतत आहे तोपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। आता आपण 1 छोटा चमचा हळद टाकणार आहोत आणि घरचा काळा मसाला टाकायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट टाकू शकता। आपण याच्यात फक्त घरगुती काळा मसाला टाकलेला आहे, बाकी काहीच ॲड केलेलं नाही आहे दुसरे मसाले। हे वाटण आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि बघू शकताय तुम्ही वाटणाला आपल्या चांगलं तेल सुटायला लागलेलं आहे। आणि इथे बघू शकताय वाटण आपलं चांगलं परतून झालेलं आहे। आता आपण याच्यात चिकन टाकूया। चिकन टाकल्यानंतर आपल्याला हे 5-10 मिनिटं असं शिजवून घ्यायचं आहे। आणि इथे बघू शकताय आपलं झणझणीत असं काळ्या वाटणातील चिकन तयार झालेलं आहे। आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।